जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शासनाने 412 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे। मात्र मंजूर होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी हे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही। त्यामुळे आता शेतकरी संघटना आजपासून आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे शेतकरी आता धरणे आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत। त्यांच्या इतर सुद्धा काही मागण्या आहेत। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे आहेत। नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय मागण्या आहेत? सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी झालेली अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीमध्ये खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं। खरीप पिके अक्षरशः नेस्तनाबूत झालेत। त्याच्या मदतीचे 412 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत, परंतु 2 महिन्यापासून ते अनुदान वर्ग करण्यासाठी चालढकलपणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने होत आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत। इतर अजून कोणत्या मागण्या? राज्य सरकारने निवडणुकीत कर्जमाफीची देऊ अशी घोषणा केली होती। त्या घोषणेला साथ देत शेतकऱ्यांनी भरभरून महायुती सरकारला मतदान केलं, त्यांना सत्तेवर आणलं, परंतु त्या आश्वासनाचा आता विसर या महायुती सरकारला पडतो की काय अशी आम्हाला शंका वाटते। म्हणून कर्जमाफीची मागणीसाठी आज आम्ही एक धरणे आंदोलन करतोय की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा। तसेच जिल्ह्यातील अग्रिम खरीप पीक विमा जो 270 कोटी रुपये मंजूर झालेला आहे, तर तो राज्य सरकारचा हप्ता येणं बाकी असल्या कारणाने युनिव्हर्सल सोमपो विमा कंपनीकडून या 270 कोटी रुपयाचा विमा वर्ग करण्यात चालढकलपणा केला जात आहे। तसेच फ्युचर जनरली आणि HDFC आर्गो या कंपन्यांकडून फळपीक विमा देण्यासाठी ही टाळाटाळ केली जात आहे। या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत। सरकारला तुमचा इशारा काय? येत्या 15 दिवसात या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर निर्णायक आंदोलन याच जिल्हा कचेरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल, हा आमचा एक सरकारला इशारा आहे। तर नक्कीच आपण बघू शकतो की हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 412 कोटी रुपयाचं अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा आणि त्याचबरोबर अग्रिमची रक्कम द्या आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी करण्यात आलेली आहे। अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा सुद्धा इशारा त्यांनी आता सरकारला दिलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।